नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे वेट कफ म्हणजे ओला खोकला. त्याला कफयुक्त खोकला पण असे म्हटले जाते. तर आपल्याला माहिती आहे, तर आपले शरीर हे 3 दोषावर आधारित आहे. जर 3 दोष समान असतील, तर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालतं. तर 3 दोष कुठले? तर वात, पित्त आणि कफ. जर वात वाढली तर हाडाचे विकार उद्भवतात. कफ वाढला तर श्वसन संस्थेचे विकार उद्भवले जातात आणि पित्त वाढलं तर पोटाचे विकार उद्भवतात. तसेच त्याप्रमाणे वेट कफ जर आपले कफ समस्या वाढली, शरीरामध्ये जर कफ वाढला, तर आपल्याला कफचे त्रास जाणवतात. त्यावर आपण उपाय करणं गरजेचं आहे. नाहीतर ह्याचे गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. तर खोकल्यानंतर जर पांढरट, पिवळा किंवा हिरवट कलरचा जर चिकट स्राव जर थुंकीतून बाहेर येत असेल, तर त्याला आपण कफयुक्त खोकला असे म्हणतो. तर कफयुक्त खोकल्याची लक्षणे काय आहेत? तर छातीमध्ये घरघर करणे, नंतर सुई-सुई असा आवाज येणे छातीमधून, त्यानंतर नाक चोंदणे, सर्दी होणे, ताप येणे, डोके दुखणे, अंगदुखी, घसा दुखणे, दम लागणे, छाती गच्च वाटणे, नंतर छातीमध्ये वेदना होतात, छातीमध्ये जळजळ होते, घशामध्ये टोचल्यासारखे होते, घसा खवखवतो आणि ज्यावेळेस खोकला येतो त्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये बेडका बाहेर पडतो. तर ही लक्षणे आहेत कफयुक्त खोकल्याची. तर ह्याची कारणे काय आहेत? तर ह्याची कारणे आहेत व्हायरल इन्फेक्शन, जसे सर्दी किंवा इन्फ्लुएन्झा. हे जर आपल्याला इन्फेक्शन असेल, तरीसुद्धा आपल्याला कफयुक्त खोकला होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जर दमाचा त्रास असेल, काही वेळेला लहानपणापासूनच बालदमा असतो किंवा नंतर ॲलर्जिक ब्राँकायटिसचा प्रॉब्लेम असतो. तर त्यामध्ये सुद्धा छातीमध्ये श्वसन संस्थेच्या मार्गामध्ये कफ भरपूर प्रमाणात तयार होऊन अडथळा निर्माण होतो आणि तो घट्ट झाल्यामुळे बाहेर पडण्यास बळ करतो आणि त्यावेळेस तिथे इन्फेक्शन तयार होतं आणि ते इन्फेक्शन तयार झाल्यामुळं ते कफ घट्ट असल्यामुळे छातीमधून बाहेर पडण्यास त्रास होतो. त्यावेळेस तो कफयुक्त खोकला आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्रास देतो. तर त्यानंतर पर्यावरण एक कारणीभूत आहे. पर्यावरणात हवा शुद्ध नसणे, प्रदूषणच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपला वावर असणे किंवा रासायनिक वगैरे जे कारखाने वगैरे असतात, त्या ठिकाणी जर आपला वावर असेल, तर हवा शुद्ध नसेल, धूरकट, धुलीकणयुक्त अशा भागामध्ये जर आपला वावर असेल, तरीसुद्धा आपल्याला हे इन्फेक्शन होऊन आपल्याला कफयुक्त खोकला निर्माण होऊ शकतो. त्यानंतर वारंवार सायनसचं इन्फेक्शन होत असेल, तर त्याला सुद्धा आपल्याला कफयुक्त वेट कफची समस्या निर्माण होऊ शकते. तर घरगुती उपचार तुम्हाला सांगतो. तर एक आपण सेंद्रिय मध घ्यायचा. सेंद्रिय मधामध्ये जर लिंबाचा रस मिसळायचा, असं दिवसातनं 3-4 वेळा जर आपण घेतलं, तरीसुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो. त्यानंतर हर्बल टी घ्या किंवा सूप असते ते प्या किंवा लवंग, दालचिनी आणि आले असा तिन्ही मिळून जर आपण काढा केला, तरीसुद्धा आपल्याला त्याचा जबरदस्त आपल्याला फरक पडू शकतो. त्यानंतर वाफ घ्या. त्यानंतर जर आयुर्वेदिक औषध आहे अडुळसा म्हणून, अडुळसा वापरा. एक 10 मिली सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळा घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आयुर्वेदिक कफ सिरप आहे डाबर हनी टच. त्यानंतर कॉफलेट एक सिरप मिळतं हिमालयाचं. ते जरी वापरलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो. त्यानंतर तेलकट, तिखट बाहेरील पदार्थ असतील, त्यानंतर मांसाहार म्हणा किंवा शरीरामध्ये टॉक्सिक निर्माण करणारे घटक, थंड पेय जर असतील, ते सुद्धा टाळणं गरजेचं आहे. स्वच्छ हवामानामध्ये राहणे आणि प्रदूषणयुक्त हवामानामध्ये आपला वावर वाढवणे. जर वारंवार त्रास होत असेल तर हे करणे गरजेचं आहे. जर आता आपल्याला त्रास जर जास्त असा होत असेल, तर तुम्हाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला चांगला जबरदस्त असा फरक पडेल. तर महाफ्लॉक्स 400 टॅबलेट रोज एक अशी 5 दिवस सकाळी जेवणानंतर घ्या.
त्यानंतर मॅक्स्ट्रा कोल्ड टॅबलेट घ्या सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर. त्यानंतर ओमनाकॉटिल 10 mg गोळी सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर घ्या. त्यानंतर डेरिफायलिन रिटार्ड 300 mg गोळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर प्लेन कोडिस्टार सिरप मिळतं, ते 10 मिली सकाळ संध्याकाळ असं 5 दिवसाचा कोर्स करा. जर नाक चोंदत असेल, सर्दी, नाक गळत असेल किंवा नाक चोंदत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सकाळ संध्याकाळ वाफ घेणे गरजेचं आहे. त्यासाठी डिओलिन रेस्पल्स आणि बोडेकॉल्ट रेस्पल्स असे दोन्ही मिक्स करून त्यांनी वाफ घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला टेम्परेचर येत असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे समजायचं आणि जर कव्हर होत नसेल तर एक 5 दिवस तुम्ही IV घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मोनोसेप 1 ग्रॅम आणि डेक्झा असं सकाळ संध्याकाळ IV मधून देणं गरजेचं आहे. 5 दिवस द्या. तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित होऊन उपचार व्यवस्थित घ्या आणि वेट कप पासून आपली मुक्तता होईल. धन्यवाद.